या बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यामध्ये बिबट्याची दहशत आहे। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये पुन्हा एका महिलेचा मृत्यू झालाय। वनमंत्री, पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी येत नाहीत तोपर्यंत मृतदेह उसाच्या शेतातून न हलवण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे। आठवडाभरातील बिबट्याच्या हल्ल्यातली ही दुसरी घटना आहे। शिरूर तालुक्यातील जांबूत येथे 70 वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला करत या महिलेला ठार केलं। सकाळी 6 वाजता हल्ला करत या महिलेला उसाच्या शेतात त्यानं ओढत नेलं। भागुबाई जाधव असं मृत महिलेचं नाव आहे। आठवड्याभरापूर्वी सुद्धा याच घटनास्थळावरनं अवघ्या 1 किलोमीटर अंतरावरती 5.5 वर्षाची मुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला होता। सकाळी 6:30 आजी टॉयलेटमधून बाहेर आली। मी दरवाजात उभी होती। आजीला पाहत होता बिबट्याने झडप घातल्याने इकडे पळत आली। नेमकं किती वाजता झालं? 6:30 ला। 6:30 वाजता। इथून अंतर किती असेल त्या तुमच्या घरापर्यंतचं? आजीच्या घरापर्यंत अर्धा किलोमीटर। अर्धा किलोमीटर। नेमकं कुठे कुठे बिबट्याने त्यांना काय काय कसं केलं? असं इथं हे धरलं डायरेक्ट पाण्याच्या तिथे। आणि मी घरात सांगायला जाईपर्यंत इकडे आला तो। मग मला पाठवलं सकाळी अंदाजे किती? 6:30 ला। तर या हल्ल्यानंतर परिसरात नागरिकांमध्ये एक प्रकारे संतापाची लाट आहे। वनमंत्री जोपर्यंत घटनास्थळी येत नाहीत तोपर्यंत मृतदेह जागेवरनं न हलवण्याच्या भूमिकेवरती ग्रामस्थ ठाम आहेत। यात 70 वर्षीय आजीबाईंचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये आज मृत्यू झालाय। सकाळी 6:30 वाजता शेताच्या शेजारीच बिबट्यानं त्यांच्यावरती हल्ला केला। शेतात त्यांना ओढून नेलं। काही प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली। जिल्हाधिकारी, वनमंत्री, पालकमंत्री जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत मृतदेह इथून हलवणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे। त्या शेतकऱ्यांनी, ग्रामस्थांनी निर्णय घेतलेला आहे का जोपर्यंत इथं या परिसराचे लोकप्रतिनिधी असतील, त्याचप्रमाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील, वन खात्याचे वरिष्ठ अधिकारी सचिवापर्यंत, वन खात्याचे मंत्री, त्याचप्रमाणे पालकमंत्री हे इथं येत नाहीत तोपर्यंत इथं मयत झालेल्या महिलेचा जी बॉडी आहे तिला हलवून द्यायचं नाही। आणि आता पावसाची देखील शक्यता आहे म्हणून इथं एक टेंट टाकून जी मयत महिला आहे तिचा मृतदेह तिथं आता ठेवण्यात आलेला आहे। आमची प्रशासनाला सर्वांशी माझं आता पालकमंत्री असतील, वनमंत्री असतील, खासदार असतील, त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी असतील, या सर्वांशी मी बोललेलो आहे। तर त्यांनी लवकरात लवकर येऊन ठोस निर्णय इथं द्यावा। तोपर्यंत आम्ही इथल्या या मृतदेहाला हात लावू देणार नाही।